नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर फायनली मित्रांनो HSC म्हणजेच 12वीचे जे फेब्रुवारी मार्चमध्ये एक्झाम होणार आहे, बोर्ड एक्झाम। सो फायनली मित्रांनो 12वीचे विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट या ठिकाणी आलेले आहे। 12चे जे हॉल तिकीट आहे किंवा ॲडमिट कार्ड आहे ते कुठून आणि कसे डाउनलोड करायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सो फायनली या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये दाखवणार आहे फेब्रुवारी मार्च 2025च्या माध्यमिक प्रमाणपत्र 12वी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशांबाबत हॉल तिकीट। यावरती तुम्ही जसे क्लिक केलात तुमच्या समोर एक परिपत्रक जे आहे तर ते ओपन होणार आहे आणि त्या परिपत्रकामध्ये दिलेले आहे की तुम्हाला हॉल तिकीट कुठून व कसे घ्यायचे आहेत ते। जसे की विषय या ठिकाणी तुम्ही बघू शकता, फेब्रुवारी मार्च 2025च्या माध्यमिक प्रमाणपत्र फक्त 12वी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशांबाबत, म्हणजे हे जे हॉल तिकीट आहे तुमचे ऑनलाईन येत असतात, पण ते कुठे आणि कसे ही सविस्तर आपण बघून घेणार आहोत। आता 12वीचे जे हॉल तिकीट आहे तर ते फेब्रुवारी मार्च 2025मध्ये ही जे विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे ते ऑनलाईन येत असतात, पण कुठं सर्व बघू शकता। इथं सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी मार्च 2025च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी परीक्षेची प्रमाणपत्रे किंवा प्रवेशपत्रे हॉल तिकीट ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahasscboard.in या संकेतस्थळावर शुक्रवार दिनांक 10/1/2025 रोजी ॲडमिट कार्ड या लिंकद्वारे डाउनलोड करण्याकरिता उपलब्ध होतील। या संदर्भात काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा। या ठिकाणी विद्यार्थी मित्र तुमचे जे हॉल तिकीट आहे, तुमचे जे कनिष्ठ महाविद्यालय शाळा वगैरे असेल 12वीची, त्या ठिकाणी जाऊनच तुम्हाला हॉल तिकीट भेटणार आहे। ते फक्त कॉलेज किंवा स्कूल लॉग इनला देत असतात। इतर कुठल्याही वेबसाईटवरती हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड होत नाही। तुम्हाला तुमच्या महाविद्यालयामध्ये जाऊन 10 तारखेला लॉग इनला येणार आहे, त्याच्यानंतर 11 तारखेपासून तुम्ही कधीही जाऊन तुमच्या महाविद्यालयामधून किंवा शाळा स्कूल जे काही असेल तिथून तुम्ही तुमच्या हॉल तिकीट जे आहेत तर घेऊ शकतात। तुमचा टाईम टेबल व्यवस्थितरित्या तुम्ही बघू शकता, सीट नंबर वगैरे सगळं काही त्यावरती असेल आणि त्यामध्ये घेतल्यानंतर जे आहे ते ॲडमिट कार्डवरची सर्व माहिती तुम्हाला चेक करून घ्यायची आहे, जेणेकरून कुठलीही माहिती त्यावरची चुकीची राहणार नाही। काही चुकीचं वगैरे असेल तर लवकरच तुम्ही तुमच्या महाविद्यालयाची क्लर्क किंवा प्राचार्य साहेबांशी कॉन्टॅक्ट करून तर ते कंप्लीट करून घ्यायचे आहेत। अदरवाईज नंतर तुमच्या मार्कशीटवर सुद्धा तसे चुका आढळून येतात, म्हणून शक्यतोवर ॲडमिट कार्ड घेतल्यानंतर लगेच ते चेक करा। त्याच्यावरचे नाव, जन्मतारीख, आईचे नाव जे काही असेल ते सर्व काही माहिती व्यवस्थित चेक करून घ्यायची आहेत। सो ही संपूर्ण माहिती आपल्याला आता कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटूया आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओने। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।